हॅलो, सर्वांनी लक्ष द्या. आपल्याला आज शिकायचं आहे सेकंड लेसन, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. इथे या, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस. व्हेरियस ऑर्गन सिस्टीम्स आर कंटिन्युअसली परफॉर्मिंग देअर फंक्शन्स इन ह्युमन बॉडी. वेगवेगळे आपल्याकडे ऑर्गन सिस्टीम असतात, ते सतत काम करत राहतात. अलॉंग विथ द व्हेरियस सिस्टीम लाईक द डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पायरेटरी श्वसन, सर्क्युलेटरी रक्तप्रवाह, एक्सक्रिटरी म्हणजे शरीराच्या बाहेर टाकणे, अँड कंट्रोल सिस्टीम. डिफरंट एक्सटर्नल अँड इंटरनल ऑर्गन आर परफॉर्मिंग देअर फंक्शन इंडिपेंडेंटली. हे सगळी कामं करण्यासाठी ना वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स आहेत. एक्सटर्नल म्हणजे बाहेरचे ऑर्गन्स, इंटरनल म्हणजे आतले ऑर्गन्स, ते आपल्याला मदत करतात. बट थ्रू अ कम्प्लीट कोऑर्डिनेशन. पण त्याच्यामध्ये एक कोऑर्डिनेशन असतं, म्हणजे एकमेकांचा मेळ असतो. This overall system is in action in a more or less same way in all the organism. सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये ही कमी जास्ती प्रमाणात सारखीच सिस्टीम असते. Those are in the need of continuous source of energy for this purpose. Those are in need of the continuous source of energy. ह्या लोकांना एनर्जी लागते काम करण्यासाठी. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, लिपिड्स आर द मेन सोर्स ऑफ एनर्जी अँड इट म्हणजे यांच्याकडून एनर्जी भेटते. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, लिपिड्स यांच्याकडून एनर्जी भेटते. अँड इट इज हार्वेस्टेड बाय द मिटोकॉन्ड्रिया. आणि ही एनर्जी मिटोकॉन्ड्रियामध्ये बनते. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. हार्वेस्टेड म्हणजे बनते. प्रेझेंट इन द सेल. इट इज नॉट लाईक दॅट ओनली द फूड स्टफ इज सफिशियंट फॉर द एनर्जी प्रोडक्शन, बट ऑक्सिजन इज ऑल्सो नेसेसरी. फक्त फूड स्टफ चालत नाही, म्हणजे फक्त जेवण असेल तर नाही चालत, पण त्याच्यावर ऑक्सिजन पण लागतो एनर्जी निर्माण करणे. All these, that is the foodstuffs and oxygens, are transported up to the cell. बघा, फूडस्टफ आणि ऑक्सिजन सेलपर्यंत नेतात वाया सर्क्युलरी सिस्टीम. इथे दिली होती ना सर्क्युलर सिस्टीम, या सिस्टीमने. बिसाइड्स इट इज कोऑर्डिनेटेड बाय द कंट्रोल सिस्टीम ऑफ द बॉडी. आणि बॉडी त्याला कंट्रोल करते. इच लाईफ प्रोसेस कॉन्ट्रीब्यूट इन इट्स द ओन वे इन द प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन. प्रत्येक लाईफ प्रोसेस आपलं काम करते. फंक्शनिंग ऑफ ऑल दिस लाईफ प्रोसेस ऑल्सो रिक्वायर द एनर्जी. याच्यासाठी काय लागते? एनर्जी लागते. ह्युमन अँड अदर ॲनिमल कन्झ्युम द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल. आपण काय करतो? फ्रूट्स अँड व्हेजिटेबल. प्लांट आर ऑटोट्रॉफ म्हणजे स्वयंपोषी, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दे प्रिपेअर देअर ओन फूड. दे युटिलाइज सम ऑफ द फूड फॉर देमसेल्फ, वेअर ॲज द रिमेनिंग इज स्टोर इन द व्हेरियस पार्ट लाईक द फ्रूट्स, लीव्स, स्टीम्स, रूट एक्सेट्रा. We consume all these various plant material and obtain different nutrients like the carbohydrates, fats, proteins, vitamins, minerals, etc. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यापासून मिळवतो. Which food material do we consume to obtain this nutrient? आपण कोणतं फूड मटेरियल खायचं? पुढे दिले. We obtain the carbohydrates. बघा, कार्बोहायड्रेट्स कुठून भेटतात आपल्याला? फ्रॉम द मिल्क, फ्रूट, जॅगरी, केन शुगर, व्हेजिटेबल, पोटॅटो, स्वीट पोटॅटो, रताळं, स्वीट मीट, सिरियल्स लाईक द व्हीट, मेज, रग्गी, जवार, मिलेट, राईस एक्सेट्रा. यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट भेटतात. वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट्स. IMP 4 किलो कॅलरी आपल्याला एनर्जी भेटते. दॅट इज स्टडी द वे बाय विच दिस एनर्जी इज ऑप्टेन. ठीक आहे, इथे बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. In living organism, respiration occurs at a 2 level. 2 लेवलला रेस्पायरेशन होतं. ॲज द बॉडी अँड सेल्युलर लेवल. आपली बॉडी आणि सेल्युलर लेवलला होतं. बॉडी म्हणजे आपण नाकाने घेतो, आणि सेल्युलर म्हणजे पेशीमध्ये ऑक्सिजन जातो. ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड आर एक्सचेंज बिटवीन द बॉडी अँड सराउंडिंग इन केस ऑफ द रेस्पायरेशन ऑकरिंग ॲट अ बॉडी लेवल. इन केस ऑफ द रेस्पायरेशन ॲट सेल्युलर लेवल, फूडस्टफ्स आर ऑक्सिडाइज. बघा, सेल्युलर लेवलला काय होते? फूडस्टफ्स आर ऑक्सिडाइज. अन्नाला ऑक्सिजन पुरवला जाते, आयदर विथ ऑर विदाउट द हेल्प ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिडाइज करतो विथ ऑर विदाउट द हेल्प ऑफ ऑक्सिजन असं म्हणून. कार्बोहायड्रेट्स ऑफ द फूड दॅट वी कन्झ्युम एव्हरी डे आर मेनली युटिलाइज फॉर द प्रोडक्शन ऑफ द एनर्जी रिक्वायर फॉर डेली नीड. दररोजच्या नीडसाठी एनर्जी लागते. This energy is obtained in the form of ATP. For this purpose, glucose, a type of carbohydrates, is oxidized.
स्टेप बाय स्टेप. इथे ग्लुकोज आहे ना स्टेप बाय स्टेपने ऑक्सिडाइज होतं इन द सेल. दिस इज कॉल्ड द सेल्युलर रेस्पायरेशन. बघा फॉर दिस पर्पज द ग्लुकोज अ टाइप ऑफ कार्बोहायड्रेट. हे ग्लुकोज एक कार्बोहायड्रेट आहे. इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप. म्हणजे ग्लुकोजचं ऑक्सिडायझेशन होतं स्टेप बाय स्टेप्स इन द सेलमध्ये. दिस कॉल्ड द सेल्युलर रेस्पायरेशन. सेल्युलर रेस्पायरेशन ऑकर्स अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग म्हणजे जिवंत. अँड बाय टू मेथड. दिस टू मेथड्स आर ॲरोबिक रेस्पायरेशन म्हणजे ऑक्सिजन बरोबर रेस्पायरेशन. अँड ॲनारोबिक रेस्पायरेशन ऑक्सिजन इज नॉट इव्हॉल्व. त्याच्यामध्ये ऑक्सिजन असतं. इन ॲरोबिक रेस्पायरेशन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज इन अ 3 स्टेप्स. ॲरोबिकमध्ये ग्लुकोज 3 स्टेपमध्ये होतं. ग्लायकोलिसिस फर्स्ट स्टेप बघा. द प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस ऑकर इन सायटोप्लाझम. हे सायटोप्लाझममध्ये होतं म्हणजे हे सेलच्या आतमध्ये असतं सायटोप्लाझम त्याच्यामध्ये होतं. ए मोलेक्यूल ऑफ द ग्लुकोज इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप्स इन द प्रोसेस अँड 2 मोलेक्यूल ऑफ ईच दॅट इज अ पायरुवेट ॲसिड ATP NADH2 अँड वॉटर आर फॉर्म. या ठिकाणी काय होतं बघा. पायरुविक ॲसिड ATP NADH2 अँड वॉटर आर फॉर्म. Molecules of the pyruvic acid formed in this process are converted into molecules of acetyl coenzyme A. बघा molecules of pyruvic acids formed in this process are converted into molecules of acetyl coenzyme A. 2 molecules of NADH2 and 2 molecules of CO2 are released during this process. 2 मोलेक्यूल NADH2 लक्षात ठेवा हा महत्व IMP पासेज. and CO2 are released during this process. Tricarboxylic acid cycle. बघा ही सायकल कशी तयार होतं. बोथ मोलेक्युल्स ऑफ ॲसेटाईल कोएन्झाईम ए म्हणजे हे एंटर द मिटोकॉन्ड्रिया. ते मिटोकॉन्ड्रिया जातं. सायकलिक चेन ऑफ द रिॲक्शन कॉल्ड ॲज अ ट्रायकार्बॉक्सिलिक ॲसिड सायकल इज ऑपरेटेड ऑन इट्स इन द मिटोकॉन्ड्रिया. बघा सायकलिक चेन ऑफ रिॲक्शन कॉल्ड द ट्रायकार्बॉक्सिलिक ॲसिड सायकल. ही रिॲक्शन मिटोकॉन्ड्रियामध्ये ट्रायकार्बॉक्सिलिक ॲसिड सायकल. ॲसेटाईल पार्ट ऑफ द ॲसेटाईल कोएन्झाईम ए. बघा ॲसेटाईल पार्ट ऑफ द ॲसेटाईल कोएन्झाईम ए इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज थ्रू दिस सायकलिक प्रोसेस. याचं पूर्ण ऑक्सिडेशन्स होतं म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन भरला जातो समजा असं समजूया आपण. ऑक्सिडाइज थ्रू द सायकलिक प्रोसेस अँड मोलेक्युल ऑफ CO2 बनतो, H2O बनतो, NADH2 बनतो आणि FADH2 आर डिराइड. ह्या गोष्टी सगळ्या तिथे मिळतात. आता इथे रिॲक्शन होते. मी इथे रिॲक्शन इथे लिहिलेली आहे. C6H12O6 C प्लस 6CO2 म्हणजे आपण ऑक्सिजन घेतो. मिटोकॉन्ड्रियामध्ये ही प्रोसेस होते. CCO2 प्लस CH2O प्लस एनर्जी मुक्त होते. याच्यामध्ये ह्या गोष्टी होतात आणि ह्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर. ह्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर. हे लक्षात घ्या. मोलेक्युल्स ऑफ NADH2 अँड FADH2 फॉर्म ड्युरिंग ऑल दी अबव प्रोसेस पार्टिसिपेट इन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. हे सगळं इलेक्ट्रॉन ट्रान्सफरने होतं ही प्रोसेस. ती हे इलेक्ट्रॉन देवाणघेवाण केल्यामुळे हे होतं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. पार्टिसिपेट इन द इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. ड्यू टू दिस 3 मोलेक्यूल ऑफ ATP आर ऑप्टेन. 3 मोलेक्यूल ATPचे बनतात. फॉर इच NADH2 मोलेक्यूल अँड 2 मोलेक्यूल ऑफ ATP फ्रॉम इच FADH2 परत बघा. ड्यू टू दिस 3 मोलेक्यूल ऑफ ATP आर ऑप्टेन फ्रॉम द NADH2. NADH2 कडून काय भेटलं 3 मोलेक्यूल ऑफ ATP अँड 2 मोलेक्यूल ऑफ ATP आर फ्रॉम FADH2 molecules. Besides ATP, water molecule are also formed in this reaction. Electron transfer chain reaction is operated in mitochondria only. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर हे मिटोकॉन्ड्रियामध्ये येतं. हे बाय ह्याची रिॲक्शन होते ना आणि हे बनतं त्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर म्हणतात. थस मोलेक्यूल ऑफ द ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज इन ॲरोबिक रेस्पायरेशन अँड मोलेक्युल्स ऑफ CO2 अँड H2O आर प्रोड्युस्ड अलॉंग विथ द एनर्जी. या ठिकाणी CO2 आणि H2 हे बघा आणि एनर्जी बनते. ATP ॲडोनोसाईन ट्रायफॉस्फेट इज एनर्जी रिच मोलेक्यूल. म्हणजे ATPमध्ये एनर्जी असते अँड एनर्जी इज स्टोर इन द बॉन्ड्स बाय विच द फॉस्फेट ग्रुप्स आर अटॅच
टू इच अदर, याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप जोडलेले असतात. दिस मोलेक्युल्स आर स्टोर इन द सेल ॲज पर नीड, हे सेलमध्ये ठेवतात गरजेप्रमाणे. केमिकली ATP इज ट्रायफॉस्फेट मोलेक्यूल फॉर्म फ्रॉम द ॲडोनोसिन रायबोन्यूक्लियस. इट कंटेन अ नायट्रोजेनियस कंपाऊंड ॲडेनाईन. बघा याच्यामध्ये नायट्रोजेनियस कंपाऊंड काय, ॲडेनाईन, पेंटोज शुगर, रायबोज अँड 3 फॉस्फेट ग्रुप्स, रायबोज आणि 3 फॉस्फेट ग्रुप्स ॲज पर द नीड. एनर्जी इज डिराइव्ड बाय ब्रेकिंग द फॉस्फेट, एनर्जी मिळवतात फॉस्फेट ब्रेक करून, बॉन्ड ऑफ ATP. हेन्स ATP इज कॉल्ड एज द एनर्जी करन्सी ऑफ द सेल. ATPला काय म्हणतात, एनर्जी करन्सी, कारण ATP म्हणजेच एनर्जी असे. इथे म्हटलं होतं ना 3 मोलेक्युल ऑफ ATP अँड 2 मोलेक्युल ऑफ ATP, म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी असते. पुढे बघा, इफ देअर इज अ इनसफिशियंट अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स इन द बॉडी ड्यू टू द एक्सेप्शनल कंडिशन लाईक द फास्टिंग अँड हंगर, आपण फास्टिंग केलं म्हणजे उपास किंवा हंगर, द लिपिड्स अँड द प्रोटीन्स आर यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन. तर द लिपिड्स आणि प्रोटीन्स वापरतात एनर्जी प्रोडक्शन. इन केस ऑफ द लिपिड दे आर कन्वर्टेड इन टू फॅटी ॲसिड, वेअर ॲज प्रोटीन्स इन टू अमिनो ॲसिड. बघा प्रोटीन्सचं अमिनो ॲसिड हे लक्षात घ्या. लिपिडचं कन्वर्टेड इन टू फॅसिड ॲसिड, लिपिडचं फॅटी ॲसिड, प्रोटीन्सचं काय असतो, अमिनो ॲसिड्स कन्वर्ट होतात. फॅटी ॲसिड अँड अमिनो ॲसिड्स आर कन्वर्टेड इन टू ॲसेटाईल कोएन्झाईम अँड एनर्जी. आणि ह्या दोघांचं काय सह होतं, ॲसेटाईल कोएन्झाईम आणि काय म्हणतं, एनर्जी बनते. ॲसेटाईल बघा लिपिडपासून फॅटी ॲसिड बनतं, प्रोटीन्सपासून ॲमिनो ॲसिड बनतं आणि या दोघांचं कन्व्हर्शन ॲसेटाईल कोएन्झाईम A आणि एनर्जी बनतं. इज ऑप्टेन थ्रू कम्प्लीट ऑक्सिडेशन्स ऑफ ॲसेटाईल कोएन्झाईम A बाय द प्रोसेस ऑफ कर्ब्स. ह्याला कर्बची प्रोसेस म्हणतात इन मिटोकॉन्ड्रिया, आणि ही प्रोसेस पण कशामध्ये होते, मिटोकॉन्ड्रियामध्ये होते. आता इथे बघा ह्या ठिकाणी हा तक्ता दिलेला आहे त्याने, प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू ॲरोबिक रेस्पायरेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. ॲरोबिक रेस्पायरेशनची प्रोसेस आहे. प्रोटीन्स अँड फॅट्स, हे बघ कार्बोहायड्रेट्स आहेत, हे लिपिड्स आहे. लिपिडपासून काय म्हणलं, फॅटी ॲसिड्स, आणि प्रोटीन्सपासून अमिनो ॲसिड. इथे बघा मी लिहिलं होतं लिपिड फॅटी ॲसिड, F म्हणजे प्रोटीन्स अमिनो ॲसिड, ओके. आणि कार्बोहायड्रेट्सचं काय घेतलं आहे, ग्लुकोजपासून काय म्हणलं आहे, पायरुविक ॲसिड. आणि मग ह्या दोघांचं मिश्रण ॲसेटाईल कोएन्झाईम A, याला कर्ब सायकल म्हणतात, आणि याच्यापासून हे फ्री होतं. हे कशामध्ये होतं, ॲरोबिक रेस्पायरेशनमध्ये. आणि ॲनारोबिक रेस्पायरेशनमध्ये बघा ग्लुकोज असतं, ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस होतं, आणि ते पायरुविक ॲसिड आणि पायरुविक ॲसिड याचं फर्मेंटेशन होतं, याचं पण फर्मेंटेशन होतं. याचं अल्कोहोल बनतं, कुसतं आणि अल्कोहोल बनतं, आणि याचं लॅक्टिक ॲसिड बनतं. आणि याच्यापासून ईस्ट, आणि याच्यापासून एरिथ्रोसायटिस मस्क्युलर सेल हे बनतात याच्यापासून. हे तुम्हाला तक्ता पाठ करून ठेवावं लागेल, हे एक्झामला येतं. पायरुविक ॲसिडपासून फर्मेंटेशन होतं त्याचं, ते डिफरंट प्रोडक्ट दॅट इज अ व्हिनेगर, विटामिन, 2 V बनतात लक्षात ठेवा, आणि व्हेरियस मायक्रोब्स. एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू द ॲनारोबिक रेस्पायरेशन. ॲनारोबिक रेस्पायरेशन आहे. सम ऑर्गॅनिझम कॅनॉट लिव्ह इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, काही ऑक्सिजनमध्ये जगत नाही. दॅट इज many bacteria. Such living organisms have to perform anaerobic respiration for energy production. Glycolysis and fermentations are 2 steps. याच्यामध्ये 2 स्टेप आहे, ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन ऑफ anaerobic respiration. हे anaerobic respiration 2 स्टेप आहे, कोणते, ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन. ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑप्टेन इन दिस टाइप्स ऑफ रेस्पायरेशन. ग्लुकोज पूर्ण ऑक्सिडाइज होतं आणि लेस अमाऊंट ऑफ आपल्याला एनर्जी भेटते. पायरुविक ॲसिड प्रोड्युस्ड थ्रू ग्लायकोलिसिस इज कन्वर्टेड इन टू द अदर ऑर्गॅनिक ॲसिड्स ऑर अल्कोहोल. हे बघा अल्कोहोल बनतं किंवा ऑर्गॅनिक ॲसिड्स विथ द हेल्प ऑफ सम एन्झाईम्स इन दिस प्रोसेस. कुठल्या तरी एन्झाईम्सची मदत घेतात. एन्झाईम म्हणजे दुसरा घटक. दिस इज कॉल्ड द फर्मेंटेशन. फर्मेंटेशन म्हणजे कुजणे. Some higher plant, animal, aerobic microorganisms also perform anaerobic respiration instead of aerobic respiration.
इफ देअर इज अ डिप्लेशन इन ऑक्सिजन, जर ऑक्सिजन कमी झालं लेवल इन द सराउंडिंग, म्हणजे आजूबाजूला ऑक्सिजन लेवल कमी झालं ते हे करतं. एक्झाम्पल, सीड्स परफॉर्म ॲनोरोबिक रेस्पायरेशन इफ सॉइल इज सबमर्ज अंडर वॉटर ड्युरिंग द जर्मिनेशन. सिमिलरली अवर मसल सेल्स ऑल्सो परफॉर्म ॲनोरोबिक रेस्पायरेशन while performing exercise. एक्सरसाइज करते हुए ॲनोरोबिक रेस्पायरेशन होतो. ड्यू टू दिस लेस अमाउंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस्ड इन अवर बॉडी अँड लॅक्टिक ॲसिड्स ॲक्युम्युलेटेड ड्यू टू विच वी फील टायर्ड. आपल्यामध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होतं आणि आपल्याला थकवा येतो. लॅक्टिक ॲसिड इथे तयार झाले बघा. ओके, म्हणजे आपण एक्सरसाइज करतो ना, किंवा धावतो, पळतो, किंवा काय पण एक्सरसाइज करतो, त्यावेळी आपल्याला खूप बॉडीला एनर्जी लागते आणि ते ॲनोरोबिकमुळे होतं आणि त्यावेळी आपल्याला थकवा येतो, आपल्याला घाम येतो. ही प्रोसेस याच्यामध्ये होते ॲनोरोबिक रेस्पायरेशन. इकडेच थांबतो मी.